हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं स्वाती देशमुख या चॅनलवरती. तर आता माझे नवीनच व्हिडिओ अपलोड होत आहेत आणि त्याचं कारण असं की आता सगळेच या दुनियेमध्ये पुढं चाललेत. मग आपण पण कशाला मागं राहायचं. त्यासाठी मग मी म्हटलं आता माझं पण यूट्यूब चॅनल चालू करावं. त्यासाठी मी आता व्हिडिओ चालू केलेत. तर नक्की मला सपोर्ट राहून द्या. तर आज कसं सकाळचं काम आवरून झालं होतं. आज आम्हाला पण पाणी पण आलं होतं, त्यामुळे मग काय. आणि आज सकाळच्या जेवणामध्ये मी केली होती मेथीची भाजी कोरडी, कारण आमची इथं पातळ भाजी शक्यतो जास्त कोणी खात नाही. आणि मग मेथीची भाजी मी कोरडीच केली होती, मीठ मिरची शेंगदाणे घालून थोडीच केली होती. त्यानंतर मग पटकन पीठ मळून घेतलं, कारण मग तेव्हा जर श्रेषाचे पप्पा घरी नसले नंतर जर पीठ मळायला घेतलं ना तर मग श्रेषा खूप त्रास देते. आणि मग त्यामुळे म्हटलं पीठ मळून घ्यावं पटकन. आणि मग पटापट चपात्या करून घेतल्या आणि त्यांना वाढून दिलं. आज तर आत्ता आहे कोणीतरी कॅमेरा धरायला एक, पण मग नंतर कोण राहत नाही. सगळं काम आवरून चालू होतं. तर मग सगळं असं आवरून घेतल्यावर पसारे वगैरे दिसत आहे ना तुम्हाला, असे सगळं नीटनेटकं ठेवलं सकाळच्या वेळेस. आणि आज काय झालं, सकाळी 9 वाजता पाणी आलं होतं. तर मग आलं होतं पाणी, हे पा टाकी भरून झाली, असलं पाणी वगैरे सगळं भरून ठेवलं आहे. धुणं वगैरे धुवून झालं आहे. आज तुळशी पाहिजे सकाळी रांगोळी काढली होती, पण माझ्या श्रेषीने पुसून टाकली. हे बघा गेट, पाणी येऊन गेलंय. ते बघा झाड वगैरे लावले, पण त्याच्यावर नेमकं माझ्या पण दगड पडला, त्यामुळं मग ते थोडं तुटलंय. तर ही बघा कोरपड, सुंदर आली कोरपड. कसे कोरपडीचे फायदे अनेक आहेत. शहरात कोरपड विकत घ्यावं लागते, काही लावितात आपल्या घरावरती इकडं तिकडं. पण आता आम्ही जास्त खेडेगावात जास्त राहणार पण नाही आणि जास्त मोठ्या गावात पण नाही, पण आम्ही तसंच ॲडजस्ट करीतो. तर अशी छानपैकी कोरपड आलेली आहे. केसांना खूप फायदे असतात तिचे, हिरवीगार आहे. हे झाड माझ्या सासूबाईने लावलेलं आहे, माहीत नाही कशाचं आहे, शोचंच असेल. याच्यात ववा आहे आणि हे बकवानाचं आहे झाड. थोडं वाळ आहे कारण उन्हाळा थोडा कडक व्हायला लागला. चला, आमच्या श्रेषाचा घोडा. पाणी वगैरे. आणि हे पहा नागिनीचं वेल आहे, वर चढायला लागले. छान आलंय ना. चला, आपल्या घरात बाहेर लई ऊन पडलंय कडक. आज मी केली होती मेथीची भाजी चपात्या आणि श्रेषासाठी वरण भात केला होता. देवपूजा पण झालेली माझी. आणि आता सगळं आटपून झालेलं आहे. पण माझं कसं आहे का, माझं कॅमेरा धरायला कोणी राहत नाही आणि माझ्या चॅनलची एवढी ग्रोथ पण झालेली नाही की मग मी लगेच ते काय स्टँड वगैरे घ्यावं. म्हणलं घेऊ, जरा बघू आधी ग्रोथ होती का नाही चॅनलची. होईल नक्की, हा विश्वास आहे, पण तुमचं मला सपोर्ट राहून द्या. तर मग बघा, मग सगळं फ्रीज वगैरे आवरून झालं. काल आमचा बाजार होता, त्यामुळे भाजीपाला पण मिसळायचं पडलं होतं, तर मिसळून घेतला. आणि मग आता सगळं काम आवरून झालं. शाला पण अंगणवाडीत नेलं होतं आज आणि आत्ताच घेऊन आले. तिला जेवण वगैरे खाऊ घातलं, वरण भात वगैरे. आणि तिथं पण त्यांनी थोडा भात खाल्ला होता, पण ते अंगणवाडीतला भात ती जास्त खायला कंटाळा करते. त्यामुळे मग घरी येऊन तिला खाऊ घातलं आणि मग तिला झोपलेली आहे श्रेषा, त्यामुळंच मग काम आवरून घेतलं पटपट.
माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि व्हिडिओ आवडला असला ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.